आमचे विरोधी पक्ष आमचे आदले खासदार फ्रांसिस सार्दिन, आमचे आमदार लोकेश कार्लोस फेरेरा, आमचे आदले उपसभापती भाऊ बांदेकर, हाजीर आशिल्ले काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि वावुरपी पत्रकार भावांनो आणि भगिनींनो, आज भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची 135वी जयंती देशाच्या स्वातंत्र्या उपरांत जवाहरलाल नेहरूकडे देशाचे फुडारपण करपाची साधनकी आयली आणि आमच्यानी अशें म्हणूं येता की आधुनिक भारताची बुनियाद जवाहरलाल नेहरून घाली। त्या बुनियादीचेरच आज आमचो देश उबो आसा, इतली उदरगत केल्ली आसा आणि ताणें फक्त देशांतच न्हय जाल्यार जागतीक मळार पासून आपल्याक आनी ते बरोबर ह्या देशाक नामना जोडून दिली आनी देखून ताका लोक मोठ्या आदरान शांतीदूत म्हणटाले। जगात शांतिकायची कारण शांतिकायेच्या मार्गानेच गेल्यार या संसाराची उदरगत जावंक शकता आणि आपले भितर जे मतभेद आसात, जी झगडी आसा ती शांतिकायेन एकट्याक बसून सोडोवपाक जाता हे जवाहरलाल नेहरून जगातल्या सगळ्या फुडाऱ्यांक सांगले आणि तांणी ते मानून घेतले। गोंयचो जवाहरलाल नेहरू कडेन गोंय स्वतंत्र जावचे पयलीं पासून बरो संबंद आशिल्लो, जरी ते गोंयांत येवून नाशिल्ले केन्ना तरी पूण देश स्वतंत्र जातकच जवाहरलाल नेहरून सगळ्या जगाक एक उतर दिल्लें की गोंयांत जी संस्कृती आसा पूर्व आणि पश्चिम संस्कृती हो एकट्या आयिल्ल्यो आसा आणि ताका लागून गोंयची एक वेगळी संस्कृताय आसा, ताचें एक वेगळेपण आसा आणि जेन्ना गोंय स्वतंत्र जातलें तेन्ना आमी गोंयची ही अस्मिताय, गोंयचें वेगळेपण, गोंयची वेगळी भास आमी सांबाळून दवरतले हें उतर जवाहरलाल नेहरून 1956 सबंद देशाच्या म्हणजे संवसारांत जे फुडारी आसात त्या फुडाऱ्यांक दिल्लें आणि देखून जेन्ना गोंय स्वतंत्र जालें तेन्ना काँग्रेस पक्षान म्हणजे AICC गोंयचे बद्दल एक धोरण आपणायलें। तें धोरण म्हळ्यार गोंयांत संघ प्रदेशाचो दर्जो दिवप आनी ताची उदरगत करप आणि जेन्ना योग्य वेळ येतलो तेन्ना ताजो फुडार थारावचो, गोंयकारांनी थारावचो। ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचें हें धोरण आशिल्लें आनी त्याच प्रमाणे जेन्ना गोंयांत गोंय प्रदेश काँग्रेस समितीची स्थापणूक जाली 1963 वर्सा तेन्ना गोंयच्या काँग्रेसीन अखिल भारतीय काँग्रेसीचें धोरण आपणायलें आनी तें धोरणच ह्या गोंय प्रदेश काँग्रेस समितीन फुडें व्हेलें। आनी तें धोरण म्हळ्यार कितें? तें धोरण अशें की काँग्रेसची वेगळी अस्मिताय, गोंयची वेगळी अस्मिताय आसा, वेगळेपण आसा, गोंयची भास कोंकणी हें धोरण जे AICCन मारून घेतलें तें धोरण गोंय प्रदेश काँग्रेस समितीन फुडें व्हेलें आनी आज जर आमी वेगळे राज्य म्हणून ताची फळां आमी जर भोगता जायत जाल्यार ताचें सगळें क्रेडीट ते पंडित जवाहरलाल नेहरूच्या दूरदृश्टीक वता। ताणें तें केल्लें त्या वेळार, ताणें सांगिल्लें तें धोरण आपणायलें म्हणून आयज गोंय वेगळें रावपाक शकलें, कोंकणी घटनेच्या 8व्या परिशिश्टांत वचपाक शकली, कोंकणी साहित्य अकादमीची मान्यता मेळपाक शकली आनी कोंकणी गोंयची राजभास जाली।
हे काँग्रेस पक्षाचे धोरण जावन आसा गोंयांत आनी म्हाका दिसता दर एका काँग्रेसच्या वावरप्यान फुडाऱ्यान काँग्रेस पक्षाचे हे धोरण जे आसा ते धोरणाक अनुसरूनच वागणूक ताणें आपणावपाक जाय. काँग्रेस पक्षाच्या धोरणा आड जर कोणी जर वता जाय जाल्यार ताका जाग्यार हाडपाची ताकद काँग्रेस पक्षा भितर आसा हे सगळ्यांनी जाणून घेवचें. इतलें सांगून परतून एक फावट तुमकां सगळ्यांक हांव येवकार दिता आनी मागता पयलीं मागता आमचे अध्यक्ष आनी आमचे विरोधी पक्ष फुडारी ह्या नेरांनी नेहरूच्या फोटो हार आनी फुलां ओपून तांकां आर्गां ओपची. मागता आमचे उपसभापती बाब शंभू बांदेकर आणि थोडक्यात आपले विचार व्यक्त. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, आमचे विरोधी पक्षनेते बापू आमचे मनातील आमदार ॲडव्होकेट कानूस पेरेरा, आमचे आदले पार्टीचे अध्यक्ष आणि माझे खासदार बापू खाते, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट बाप एम के शेख, आमचे माजी केंद्रीय मंत्री बाप मही फलक आणि सगळ्या पार्टीचे मंदिरारे भावांनो आणि बहिणींनो आणि प्रेस याका आम्ही आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणजे आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया म्हणतात ते आमच्या पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताच्या पहिले पंतप्रधान काळजीचे. पंडित नेहरूंबद्दल सांगपाचे अंशी जाल्यार त्यांनी आपल्या राजकीय चळवळी आणि पक्षाच्या चळवळी एक आमच्या देशात आपली अशी बुनियाद बांधली आणि नेहरू युग निर्माण केलं. आणि म्हणूनच पंचवार्षिक योजनेपासून औद्योगिक धोरण, शेतीविषयक धोरण, कामगारांविषयक धोरण, इस्रो, संशोधन, वैज्ञानिक या प्रत्येक क्षेत्रात पंडित जवाहरलाल नेहरू आपली नामना उठवली. आणि आज तो आमचा भारत सगळ्या दृष्टीने बलवान झाला. त्याचे मूळ कारण म्हणजे आमच्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू. त्याच्याकडे एक दूरदृष्टी आहे. बाप शेतान सांगला तसे शांतीदूत त्यांनाचे प्रेसिडेंट अमेरिकेचे जॉन केनेडी आणि आमच्या भारताचे पंतप्रधान
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे घनिष्ठ संबंध असले. आताचे हे घनिष्ठ संबंध राजकीय, आमच्या ट्रम्पाचे आणि मोदी साहेबाचे राजकीय संबंध त्याका धोरण ना. पण पंडित जवाहरलाल नेहरू आणि जॉन केनेडी एक जगान शांतता मागपी, एक शस्त्रहीन क्रांती जावची, जे आमच्या महात्मा गांधीचे धोरण असा. शस्त्रहीन क्रांतीचे जनक म्हणतात त्याका. त्यांनी जे धोरण पुढे सरलं सत्याहिंसा ते पुढे वयचे, ह्याच्या खातीर त्या वेळार जॉन केनेडी आणि पंडित नेहरू झाले आणि म्हणून त्यांना जागतिक शांतीदूत ही पदवी मिळाली. त्यांच्या प्रत्येक धोरण, जावं परराष्ट्र धोरण, जावं आर्थिक धोरण, जावं औद्योगिक धोरण, जावं कृषी धोरण, ह्या भारताची सर्वांगीण उन्नती करपासाठी असली. पंडित जवाहरलाल नेहरू का श्रीमती इंदिरा गांधी का राजू ह्या तिघाय महान नेत्यांचे आमच्या गोव्याचे खूप उपकार असतात. आमका तसे त्यांच्यानी सार्वमताचा कौल घेऊन दिलो, आमका तसे घटक राज्याचे कौल दिलो आणि त्यांनी आमका तुम्ही आठव्या परीक्षेत घालपाचे दिले. हे सगळे श्रेय केवळ हा महान नेत्यामुळे झाले. अशा वेळात आणि उलोवपाच्या जास्त घेणं, पण भारताची सर्वांगीण उन्नती करणाऱ्या त्या भारताच्या आधुनिक भारताच्या शिल्पकाराक हांव माझे नमन करता. मागता बुलढाण्याचे आमचे आमदार ॲडव्होकेट कार्लोस पेरेरा आणि आपले विचार व्यक्त करतील. Honorable President Amir Patkar, our leader of opposition India Lemon, our former MP Francis Sardin, former Union Minister, former MP Ramakant Khalap, and all my dear colleagues in the Congress Party, my press, media, my dear brothers and sisters. Lot has been said about Pandit Jawaharlal Nehru. We celebrate not just his birthday, but it is also recognized as Children's Day. Pandit Jawaharlal Nehru, as you know, took over the reins of a country which came from dictatorship, autocracy to democracy. And laying the foundation for that is never an easy task. It's easy to continue what someone else had done, but from a complete different regime to a new regime. That is why he laid the foundations for a modern India, and that is why, as was mentioned, he is known as the architect of modern India, because he just did not take over the reins from an old administration. He infused, invigorated a new India, a modern India, which he not only took care right from educational sector, having IITs, to the All India Institute of Medical Sciences, which is the medical fraternity and medical requirements, to agriculture, and even looking future to space, ISRO, and so many things which have been laid down, on which our nation not only rose to fame, but also our nation in international relationship was recognized as very, very important player. And that is how India gained its respect, India gained its stature, and his love for children, knowing that the children are the future of the nation. They are the cornerstone of a nation. And that is why he loved the children and everyone loved him. And that is why we commemorate this day. I will not give an entire lecture on what he has done because it will run into hours and probably we may have a fat book written on his achievements. But suffice it to say that he is one person whose name, whose image, his contribution cannot be erased. Whatever anybody tries to do, the contribution of him with the Congress Party for our nation will live on and we will remember him forever. मागता आपले खासदार फ्रान्सिस सार्दिन आणि आपले विचार. Partido Adeus, ex-president leader of the opposition, MLA Carlos, Kalab, सगळे आमचे अधिकारी, हांगा जमिल्ले आमच्या कॅन्डिडेट काँग्रेसाचे कार्यकर्ते लोक आणि सगळे प्रेस. आयज देशांत व्हडलो दीस जावन आसा. आमी पंडित जवाहरलाल नेहरू हाचो जल्म दिन आमी मनयतात. त्याच बरोबर चिल्ड्रन डे म्हणून आमी आयज हो मनयतात. कित्याक ताका भुरग्यांचो भरपूर मोग आशिल्लो आनी ताणें सांगले ते भशेन आयचे भुरगे जे आसात ते फाल्यांचे देशाचे अधिकारी.
आनी जरी तर आमचो देश मुखार बरे भशेन वतलो त्या भुरग्यांक आमी बरे भशेन वयर काडपाक जाय आनी त्याच बरोबर देशाचे जे मुखेल चिंतप जे आसा ते भुरग्यांच्या मनान आनी ताजे काळजान घालपाक जाय। सांगले भशेन बाब जवाहरलाल नेहरू हो इतलो जायत्या वर्सां ताणें जेलांत काडली कित्याक ते व्हडले आमचे स्वातंत्र्य पासप झगडलेले आसा। तांणी जेन्ना मागीर प्रधानमंत्री जाले तांणी हो नॉन एलायन मुवमेंट संबंदीत जगान सुरू केल्लो आसा आनी देखूनच ताका सबंद जगान महात्मा गांधी हाडल्यान व्हडलो आमचो विजनरी असो म्हणून आमचो इंडियन देशभक्ती म्हणून तो असो सांगूक ते भशेन तांणी ही वॉज अ विजनरी एम्स म्हणू नाका इस्रो म्हणू नाका IIM म्हणू नाका IIT म्हणू नाका सगळ्यो तांणी सुरू केल्यो आनी आयज तरी आमचो देश इतलो मुखार पावला फकत बिकॉज कित्याक तांणी ही बुन्याद तांणी कोणूय कितें म्हणू जें तांणी करून दाखयलां देशा खातीर आनी जगा खातीर तें आमी कोणाच्यान विसरूंक जाय। 1956 पर्यंत हो 14 नोव्हेंबर आहा तो विसवेर करतल्या पूण मागीर तांणी 14 सुरू केलो आनी हाजो फकत एकूच इंटेंशन की आमचे भुरगे वयर सरचे तेन्ना हांव मागता तांचे चिंते प्रमाणे आमचो काँग्रेस स्ट्रॉंग जावचो आनी हे मुखार आमचो देश जो आसा तोय तांची स्वप्नी प्रमाणे मुखार पावलां मारल्यार पुरो हांव आनी देव बरें करून दोन दिता मागता आपले केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आणि आपले विचार। माननीय अध्यक्ष विरोधी पक्ष नेता सगळे अधिकारी आणि मित्रांनो नेहरूचे गुणगान करणारे अनेक किस्से अनेक वक्त्यांनी आतापर्यंत आपल्यासमोर मांडले आपण त्यात एक लहानशे ऍडिशन करू शकतो। आजच्या दिसा सहकार सप्ताह देशभर सुरू जाता सहकार्याची बुनियाद घालणारे अमोघ असे व्यक्तिमत्व म्हणून नेहरूकडे आम्ही पळोवपाक जाय। भारताची अर्थव्यवस्था ज्या वेळार आपले ब्रिटीश सोडून गेले त्या वेळार अशी परिस्थिती की भारत देशात अन्नाक मोताद जाल्ले आमचे जनता अशा वेळार अर्थकारणाक एक वेगळी दिशा क्रांतिकारी दिशा दिवचे काम त्यांच्या हातांतल्यान घडले आणि ग्रामीण लेवल पासून राष्ट्रीय पातळीपर्यंत सहकाराचे जाळे ताणे मिळले हजारो करोडो लाखो लोकांक उत्पादनाचे साध्य लाभले आणि खऱ्या अर्थान जे जगाची वाटणी दोन विभागांत जाली सोशलिस्ट म्हणजे कम्युनिस्ट देश लेड बाय रशिया आणि कॅपिटलिस्ट देश लेड बाय अमेरिका यांच्या मदीं सगळें जग अशें भरडून वतालें त्या दोगांतल्यान वाट काडपाचें काम नेहरून केलें। सोशलिझम ताणें एक्सेप्ट केलो सोशलिस्ट क्रांती जी अमेरिका रशियेन जाल्ली त्या उपरांत भारतांत खऱ्या अर्थान जी क्रांती जाली तिचें नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू कडेन आसा आणि अशा ह्या अद्वितीय मनशान इकॉनॉमिक स्तराचेर ही मिक्स इकॉनॉमी हाडली राजकीय स्तराचेर नॉन अलायन्ड मुवमेंट हाडले आणि म्हणूनच जगाक आज स्थैर्य जाले ना जाल्यार दर दिसा नवी लढाई आमकां पळोवपाक मेळपाची गरिबी विरुद्धची लढाई ही सगळ्यांत मोठी लढाई अशिक्षितपणाचेर लढाई ही सगळ्यांत दुसरी मोठी लढाई सायंटिफीक टेम्पर लोकांक आसचो म्हणून जेणें केल्लें काम अशेंच अद्वितीय काम आसा आणि म्हणूनच त्यांच्या नावान जो शब्द आसा जवाहर म्हणून जवाहर म्हणजे जुवेल एक प्रकारचे रत्न आणि नावान स्वभाचे व्यक्तिमत्व जर कोणाक लाभले तर पंडित जवाहरलाल नेहरू व्यक्तिमत्व लाभले म्हणून खऱ्या अर्थान पंडित जवाहरलाल नेहरू इस वतन के रतन है अशा शब्दान हांव तांचो उल्लेख करीन तर अशा ह्या व्यक्तिमत्वाचो आज 135th एनिवर्सरी बोथ एनिवर्सरी येता लहानापासून मोठ्यापर्यंत भुरग्यांपासून सहकार क्षेत्राच्या कार्यकर्त्यापर्यंत शिक्षण सायंटिफिक अभ्यास करणाऱ्यापासून अवकाशात गवसणी घालणाऱ्या सायंटिस्ट पर्यंत ज्याचे व्यक्तिमत्व फुलत गेले ते म्हणजे जवाहरलाल नेहरू खऱ्या अर्थान ताणें भारत देश एकठांय दवरलो
सगळ्या जाती धर्मांक एकठांय केले आणि घटना समितीन ताणें जो ठराव मांडलो कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली की भारताचो फ्युचर भारत कसो आसचो, भारताची घटना राजघटना कशी आसची, ते त्याचे स्पीच हे बिकेम द फाउंडेशन ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. सो इतले मोठे कार्य जे हातून घडला त्या व्यक्तिमत्वाचे पायीक जावपाचे भाग्य तुमकां आमकां सगळ्यांक लागता, विशेषतः काँग्रेसमॅनांक लागता. आणि आजच्या त्यांच्या स्मृतीक वंदन करीत आसता हांव परमेश्वरा कडेन मागणी करीन की त्यांनी जे जे विचार जगा समोर दवरले ते फ्रुटिफाय जावचे, ते फळाक येवचे. आणि ताका विरोध करणारे लोक सुद्धा मनापासून ताका ते तसो विरोध करणार, पण एक राजकारण म्हणून एक गोंधळ काडपाचो काम चालू आसा. तर आजच्या ह्या युगांत जवाहरलाल ही विभूती दुसरी आसूंक शकना. परत एकदा त्यांच्या स्मृतीक मागता विरोधी पक्ष फुडारी बाब पिवळे आलेमांव हे आपले विचार व्यक्त करतात. पार्टीचे अध्यक्ष बाब अमित पाटकर, आदले गोंयचे मुखेलमंत्री तशेंच आदले गोंयचे खासदार बाब फ्रांसिस्को सार्दिन्या, आल्दोनाचे आमदार आमचे कलीग कालूस बाब, तशेंच आदले आमचे युनियन मिनिस्टर रमाकांत नाईक खलप, तशेंच सिनियर व्हायस प्रेसिडेंट बाब M.K. शेख, शंभू भाऊ आणि सगळे काँग्रेस पक्षाचे अधिकारी, पत्रकार भावांनो भगिनी, सुरवातेक सगळे उलयलेले आसात कित्याक आयचो दीस म्हाका दिसता एक हिस्ट्रीचो एक इम्पॉर्टंट दीस. आज आमी सगळे हिंगा 135th बर्थ एनिवर्सरी आमचे देशाचे महान व्यक्ती पंडित नेहरूजीची बर्थ एनिवर्सरी सेलिब्रेट करपाक आमी आज सगळे हिंगा एकठांय जालेले आसा. आनीक खास करून पंडित नेहरूजीचे कॉन्ट्रिब्युशन आमचे सगळे लिडरांनी सांगलेले आसा. अँड हीज कॉन्ट्रिब्युशन टुवर्ड्स द स्टेट ऑफ गोवा, टुवर्ड्स आवर कंट्री इज इमेन्स. Pandit Nehru was known for his scientific temper, as said by Amche Bhai Khalap. Anik science was his dharma, and he used various tools of technology to eradicate problems of poverty, problems of upliftment of the poor. And त्या वेळार it was not easy, as said by Kalus, for the transition from we being ruled by the dictator to democracy. But म्हाका दिसता की his values of concern, his values for inclusiveness of India, सगळे देशाचे सगळ्या नागरिकांक एकठांय दवरपाक आमचे कॉन्स्टिट्यूशन स्थापीत जालें. आमची जी फाउंडेशन जे आहे various institutes, now NIT, IIT, All India Institute of Medical Science, LIC, NIO, yes, सगळे जे पण institutes झाले, these were the vision of our Pandit Nehruji. आणि खास करून he was a scholar, he was a diplomat, a great philosopher. आयचे तेगेले दोन्ही book, जावं Discovery of India, Glimpses of the World, are still best sellers. Till today, जे विजन आमचे पंडित नेहरूजीचे आशिल्ले, खास करून गोंयकारांक एक स्पेशल आयडेंटिटी दिवपाक, खास करून ओपिनियन पोल जे जाले, नाजाल्यार आमी आज आमदार म्हणून आमकां चान्स फावो जालो, मुख्यमंत्री म्हणून जाले, MP जाले, MLA जाले, कित्याक it was because of this opinion poll. Otherwise we would have been a district somewhere in Maharashtra. It was the opportunity that Pandit Nehruji gave Goans. त्या वेळार काँग्रेसाचे सरकार आसूंक नाशिल्ले, but he gave an opportunity for Goans to choose their path. With us being recognized as a union territory, being recognized as a state, Konkani being mentioned in the 8th schedule, all these are significant things that no matter what the Bharatiya Janata Party tries and says, no matter how much they belittle, the contribution of Pandit Nehruji towards the state and towards the nation will always be remembered. Anik, it is Amka as congressman, it is a privilege that we have a family
that has always stood by the principles of democracy, freedom of speech. He practiced what he preached. He did not only speak, he practiced what he preached. And today, as I pay my rich tribute to this great soul of India, and thank all of you for coming. माता गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर आणि मार्गदर्शन करतात. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती मनोवपाक आज आमच्या मदीं आसा गोंय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी बाबुरी आलेमांव, गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदले अध्यक्ष तसेच आदले खासदार बाब फ्रांसिस्को सार्दिना, आमचे विधानसभेचे आमदार बाब कार्लोस फरेरा, आदले केंद्रीय मंत्री भाई खलप, काँग्रेस पक्षाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट बाब एम के शेख, आमचे आदले स्पीकर शंभूभाऊ बांदेकर आणि इतर हांगा सगळे जमिल्ले पक्षाचे सगळे पदाधिकारी, महिला काँग्रेसीचे सगळे पदाधिकारी, आमचे युथ काँग्रेसीचे विंग. म्हाका दिसता ह्या महान व्यक्ती बद्दल जितले उलयता तितले कमी. बाब कार्लोस फरेरान उल्लेख केलो की उलोवपाक गेले जाल्यार म्हाका दिसता एक फूल दीस सुद्धा पावचो ना, एक बूक बरोवन जातलो. एक महान मनीस, एक स्कॉलर, स्टडीड अब्रॉड, जाणे एक ग्रंथ बरयलो डिस्कवरी ऑफ इंडिया. म्हाका दिसता हो प्रत्येक मनशान तो बूक वाचपाक जाय. जाल्यार ह्या महान मनशाचे विचार कितें आशिल्ले, ताची दूरदृष्टी कितें आशिल्ली ही म्हाका दिसता तातूंतल्यान आमकां जाणीव जातली. जेन्ना भारत स्वतंत्र जाले तेन्ना एक सुई सुद्धा हांगा मॅन्युफॅक्चर जायनाशिल्ली. इकॉनॉमिक परिस्थिती जशें बाकीच्यांनी सांगल्या की अत्यंत वायट आशिल्ली. आणि असल्या परिस्थितींतल्यान जाका आमी आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया म्हणटा, म्हाका दिसता तांचे विचार, तांची दूरदृष्टी आज एकूय मनशा भितर ती ना. जाणी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जाणी IIT, जाणी इस्रो, जाणी DRDO, BHEL असले PSUs घातले तातून देश मुखार वचचो म्हणून. पूण आज परिस्थिती कितें आसा? गेल्ल्या 10 वर्सांक आमी पयले जे सरकार ह्या देशान आसा, जो प्रधानमंत्री आसा तो फक्त हे सगळे विकपाक उठला. आज आमी गोंयचे उदाहरण घेवया. हांचे विचार आशिल्ले की IIT घालची म्हणून. पूण गोंय सरकार कितें करता? IITच्या नांवान गोंयच्यो जमनी विकपाक, गोंयच्यो जमनी हडप करपाक मुखार सरता. आमी पयले की वाळपय कशा मोठ्या प्रमाणात थंय प्रोटेस्ट जालो. ताज्या उपरांत सांग्यार गेले, सांग्या वयल्यान ते काणकोण पावले, काणकोणच्यान ते मागीर केपें आयले. आतां आमी आयकता की केप्यां ते स्क्रॅप जाले. पण ज्या मनशाची दूरदृष्टी आशिल्ली की ह्या देशाचो नागरीक, ह्या देशाचो युवा शिकून मुखार पावचो, देश मुखार चलचो, अशा विचाराचे हे महान व्यक्ती आशिल्ले. दुसरे, तांणी सदांच बाब विरोधी पक्ष फुडाऱ्यान आतां सांगले की समज जर तर पंडित जवाहरलाल नेहरू जर नाशिल्ले जाल्यार कदाचित आमी एक खंयचे तरी महाराष्ट्राचे डिस्ट्रिक्ट आसता आशिल्ले. जेन्ना गोंय लिबरेट जाले तेन्ना पंडित जवाहरलाल नेहरून सांगले गोंयच्या जनतेक डिसायड करून कितें करपाक जाय. विलिनीकरण करपाक जाय, तुमकां सेपरेट युनियन टेरिटरी रावपाक जाय, काय तुमकां स्टेट जावपाक जाय. ताणें 10 वर्साचो विंडो दिल्लो आनी सांगिल्ले गोंयच्या जनतेक डिसायड करून की गोंयचे फ्युचर कितें आसचें तें. म्हाका दिसता ह्या गोंय राज्याच्या सरकारान तांच्या विचाराची मातशी इल्ली बुद्धी घेवची आणि तांच्या विचाराचेर वचचें. कित्याक आज गोंयची जनता सांगता की आमचे जागे प्रोटेक्ट करा, आमची भाटां बेसां प्रोटेक्ट करा. आज आमचे युवा जे आसा तांकां नोकऱ्यो दिया. भुतानी सारखे प्रोजेक्ट, डेल्टिना सारखे प्रोजेक्ट, DLF सारखे प्रोजेक्ट गोंयची जनता सांगता नाका. गोंयची जनता सांगता जागे कन्वर्ट करू नाका. म्हाका दिसता ह्या गोंय राज्याच्या सरकारान गोंयच्या जनतेचो आवाज आयकपाक जाय आणि गोंयच्या जनतेक जे जाय ते दिवपाक जाय. आयच्या दिसा आमी हांगा सगळे जमले आणि देशाचे पहिले प्रधानमंत्री
पंडित जवाहरलाल नेहरूच्या जयंती दिसा म्हाका दिसता सगळे जे उलोवपी आसात आणि विस्तारान तांचे कॉन्ट्रिब्युशन हे देशाक लागून गोंया पासत हे म्हाका दिसता तुमच्या मुखार दवरिल्ले आसा. देव बरें करूं. म्हाका उपाध्यक्ष गुरुदास तापेकर हांणी उपकार 135वे जवाहरलाल नेहरूची जन्मशताब्दी किंवा बर्थडे सेलिब्रेट करपा खातीर मी हांगा जमलेले आसा. ह्या वेळार पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर, ऑपोजिशन लिडर रोहित आलेमांव, फेरेरा आमदार आणि जे बाकीच्यांनी जे नेहरू बद्दल उलयले आणि तुम्ही सगळे हांगा जावन थोड्याशे नोटीस येयले सेलिब्रेट करपा खातीर आणि ज्या स्पिकरांनी नेहरू बद्दल उलयल्ल्या जेन्ना नेहरू जर जामनासलो तर भारताचे कितें जातलें आसलें, इकॉनॉमिक पॉलिसी बद्दल उलयल्ल्या आणि प्रत्येक भुरग्यां खातीर उलयल्ल्या, शिक्षणा खातीर उलयल्ल्या, ह्या सगळ्यांनी स्टडीज करून आपले विचार मांडले. त्याबद्दल सगळ्या स्पिकरांचे हांव आभार मानता आणि तुम्ही हांगा छोट्याशे नोटीसीक येयले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पदाधिकारी ऑफिस बेरर यांचे आमच्या काँग्रेस पार्टी तर्फे हांव तुमच्या सगळ्यांचे आभार मानून हे फुडले 19 तारखेक स्वर्गेस्त प्रधानमंत्री इंदिरा गांधींची जयंती आसा. तुम्ही सगळ्यांनी सकाळी 10 वरांचेर अशेंच आयज तशें आयल्या तशेंच तुम्ही हांगा येवचें आणि ह्या कार्यक्रमात वांटेकार जावचें अशें तुमी लागीं मागता आणि इतल्यान आयची कार्यावळ सोंपली अशी जायत. मातशें राव, फोटो घे.